आपण आज मुगाच्या डाळीचे वडे कसे बनवायचे ते पाहू। त्यासाठी आपल्याला मुगाची डाळ ही टरफलासहित घ्यायची आहे। ही डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजू घालून घेऊ। 2 तास झाले आहेत। आपण आता ही डाळ मिक्सरला जाडसर अशी वाटून घेऊ। पालक कोथिंबीर बारीक कट करून आपण हे मिश्रणामध्ये एकत्र करून घेऊ। उभा चिरलेला कांदा आपण याच्यामध्ये घालून घेऊ। चवीपुरतं मीठ घालून घेऊ। हिरव्या मिरच्याचा ठेचा याच्यामध्ये आपण घालून घेऊ। धने जिरे पावडर आपण घालून घेऊ। स्लो गॅसवर आपण वडे एक साईड तळून घेऊ। आपण आता हे वडे प्लेटवर पाण्याच्या हाताने, हे गरम असल्यामुळे आपण याला पाण्याच्या हाताने दाबून घेऊ आणि हे वडे पुन्हा आपण तेलामध्ये तळून घेऊ। पुन्हा तेलामध्ये तळल्यामुळे आपले वडे खरपूस असे तयार होतात। हे आपले वडे तयार झाले आहेत। दह्यासोबत वडे खायला अप्रतिम लागतात। चण्याच्या डाळीच्या बेसनापासून आपण पकोडे कसे बनवायचे ते पाहू। त्यासाठी जाडसर असं बेसन आपण घेऊ। उभा चिरलेला कांदा घालून घेऊ। बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊ। चवीपुरतं मीठ घालून घेऊ। आपण याला चटणी वापरायची नाही। ओवा घालून घेऊ। पाणी घालून आपण हे मिश्रण एकत्र करून घेऊ। सोडा घालून घेऊ। स्लो गॅसवर आपण हे पकोडे खरपूस असे तळून घेऊ। हे दोन्ही व्हिडिओ माझे जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही मित्रमैत्रिणींना शेअर करा। चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।